राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत इथल्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर। गोपीचंदजी, आपण पाहताय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचा सांगलीमधला जतचा साखर कारखाना आहे त्याचं नाव अज्ञातांनी बदललेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये तो जयंत पाटलाचा कारखाना नाही, तो जत तालुक्यातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचा कारखाना आहे, सभासदांचा कारखाना आहे। ज्यांनी गळ्यातलं कानातलं किडूक मिडूक विकून सभासद फी भरली आहे, शेरडं करडं गाई म्हैसी विकून सभासद फी भरली आहे, अशा लोकांचा तो कारखाना आहे। जयंतरावनं तो ढापलाय आणि म्हणून सगळ्या लोकांची आता तीव्र भावना आहे, कारण ही जत तालुक्याची अस्मिता आहे। राजे विजय डपळे सहकारी साखर कारखाना आणि तो कारखाना सभासदांचा झाला पाहिजे अशा भावनेतून लोक आता पेटून उठलेले आहेत आणि त्यामुळं जोपर्यंत राजे विजय डपळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्प्याळी तालुका जत हा होत नाही तोपर्यंत तिथले सभासद शेतकरी शांत बसणार नाहीत। सभासद शेतकऱ्यांच्या बाजूनं रस्त्यावरच्या आणि न्यायालयीन लढाईमध्ये मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे। अगदी आपण काही दिवसांपूर्वीच इशारा सुद्धा दिलेला होता की त्या कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही, मग आता अज्ञातांनी हे नाव बदललेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी संशय उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात नेमकी ही नावं कुठे बदललेली आहेत त्यामागचा आता मागोवा घेतला जाणार आहे। काही संशय घ्यायचं काय कारण आहे? ज्यांना काय वाटेल ते त्यांना करू द्या। आमच्या तालुक्यातल्या लोकांची जी भावना आहे त्या भावनेच्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे। जयंत पाटील हे सुसंस्कृत नेते आहेत असं स्वतःला समजतात, तर ते सुसंस्कृत असतील, त्यांच्यावरती जर चांगले संस्कार झाले असतील तर त्यांनी आमच्या तालुक्यातल्या गोरगरीब सभासदांचा सहकारी साखर कारखाना तात्काळ त्यांनी परत द्यावा आणि त्यांचा सुसंस्कृतपणा दाखवावा। जरी नाही दिला तर आम्ही तो कसल्याही परिस्थितीमध्ये सभासदांचा कारखाना केल्याशिवाय शांत आम्ही बसणार नाही। आम्ही तिथल्या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। अगदी आगामी काळात तुम्ही काय पावलं या संदर्भात उचलणार आहात हे काय कळलं तुम्हाला? अगदी, पण या संदर्भात आता अजून काही प्रतिक्रिया जयंत पाटलांकडून समोर आलेली नाही, मात्र जर या संदर्भात काही पोलिसांकडे ते गेले किंवा या संदर्भात काही वेगळी कारवाई झाली तर मात्र पुन्हा एकदा यामध्ये जायचं तिथं जाऊ द्या। जोपर्यंत कारखाना मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जेलमध्ये जायला लागलं तरी काय आम्हाला अडचण नाही, आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी जाऊ। अगदी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपल्यासोबत होते भाजपचे नेते गोपीचंद पडळकर। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललेलं आहे आणि या संदर्भात गोपीचंद पडळकरांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। हा गोरगरिबांचा कारखाना आहे आणि त्यामुळे जयंत पाटलांनी आपलं मन मोठं दाखवलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः याचं नाव बदललं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे।